बंधूंच्या युतीचा मुहूर्त ठरला असून थोड्याच वेळामध्ये वरळीतल्या हॉटेल ब्लू सी मध्ये युतीची घोषणा होणार असल्याचं संजय राऊतांनी स्पष्ट केलंय। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमधील जागावाटप पूर्ण झालं असून कुठेही रस्सीखेच नाहीये असं राऊतांनी स्पष्ट केलंय। तर मुंबई, ठाणे, कल्याण, मीरा भाईंदर आणि पुणे तसेच नाशिकमध्ये देखील ठाकरे बंधू एकत्र लढणार आहेत। तर तीन दृश्य आपण या ठिकाणी पाहतो। ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा आता काही वेळातच होणार आहे। 12 वाजता वरळीतल्या ब्लू सी हॉटेलमध्ये ही घोषणा केली जाणार आहे। आणि ठाकरे बंधू बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी सुरुवातीला जातील, त्या ठिकाणी काही माजी नगरसेवकांना देखील येण्यास सांगितलेलं आहे आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेतली जाईल आणि त्याच पत्रकार परिषदेची ही तयारी आपण पाहतोय। तीन दृश्य आपण या ठिकाणी पाहतो। ठाकरे बंधूंच्या युतीची लवकरच आता घोषणा होणार आहे। त्याआधी दोन्ही ठाकरे बंधू बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जातील, तिथे आशीर्वाद घेतील आणि त्यानंतर दोघे एकत्रच पत्रकार परिषदेसाठी जाणार आहेत। युतीची घोषणा करतायत, परंतु त्या अगोदर स्मृतीस्थळावर येऊन अभिवादन करणार आहे। अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे। महाराष्ट्रावर स्वाभिमानाचा भगवा मुंबई महापालिकेवर फडकेल, त्याचा वारा उभ्या महाराष्ट्रावर जाईल। पण टीका मोठ्या प्रमाणात होते। दोन्ही बंधू एकत्रित येत असले तरी देखील भाजपकडून आणि विशेषतः एकनाथ शिंदेकडून टीका होते। कालच या ठिकाणी मेळावा झाला, मेळाव्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात टीका उद्धव ठाकरेंवरती आणि राज ठाकरेंवरती केली। दुसरं काय करू शकतात गद्दार? दुसरं काय करू शकतात? ओरबडणे आणि टीका करण्याच्या पलीकडे काय जमतंय सध्या? पण ज्या पद्धतीने अनेक दिवसांपासून इच्छा होती की दोन्ही बंधू एकत्रित यावे, खूप मोठी गोष्ट आहे ना। खरं तर ऐतिहासिक गोष्ट ही शिवसेनेच्या इतिहासातली आणि महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासातली ऐतिहासिक गोष्ट आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामन अमित चिगवणसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। आज सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे। बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण होणार आहे, शिवसैनिकांचं स्वप्न पूर्ण होणार आहे आणि उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं जनतेच्या मनात आहे तेच होणार आहे। काय सांगाल, काय भावना? आम्ही हे वारंवार सांगत होतो आणि आज खरोखरच एक आनंदाचा आणि एक ऐतिहासिक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात की दोन्ही ठाकरे कुटुंब जे कधी एकत्र येऊ शकणार नाही, हे वैयक्तिक वाद चाललेत, हे यांचे परस्पर आहेत, हे कधी या जन्मात तरी येणार नाही, अशी जी भावना जी होती, मला असं वाटते स्वर्गीय बाळासाहेब हे आजही कुठेतरी आहेत। या आस्थेने आम्ही जगणारे लोक आहोत, कार्यकर्ते आहोत। त्यांना निश्चितपणे आनंद होत असताना वरून ते निश्चित दोघांना आशीर्वाद देण्याचं काम करते आणि म्हणून एक ऐतिहासिक क्षण आपल्याला पाहायला मिळते की एवढ्या वर्षाचं वेगळं राजकीय पक्ष झालं, आरोप टीका प्रत्येक हे करून एकमेकांना पक्ष ठेवायचं की नाही इथपर्यंत देखील जाण्याचं काम झालं आणि आज दोघं एकत्र येत आहेत। खूपच आनंदाचा क्षण तमाम मुंबईकरांवरती आहे, महाराष्ट्रातल्या मराठी जनतेच्या मनात आहे आणि विशेषतः दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे। तुम्हाला काय वाटतं महानगरपालिकेवरती पुन्हा एकदा भगवा झेंडा? कीच मुंबई महानगरपालिकेवरती भगवा हा शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या विचाराचा एक सर्वसामान्य कुटुंबातला मराठी माणूस म्हणून महापौर बसल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद सर। 288 पैकी 207 जागांवर दणदणीत विजय मिळवलेला असला तरी देखील मुंबई महापालिकेची निवडणूक सत्ताधाऱ्यांसाठी इतकी सोपी आहे असं नाही आहे, कारण भाजपातील नेत्यांनीच हे मान्य सुद्धा केलेलं आहे आणि याला सडेतोड उत्तर सुद्धा दिलं जाईल असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी स्पष्ट केलं आहे की दोन्ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचा भाजपवर कोणताही परिणाम होणार नाही। तर एकनाथ शिंदे यांनी तर उद्धव ठाकरे यांचा रहमान डकेत असा उल्लेख जो आहे तो यापूर्वीच केलेला आहे। त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरती राजकीय तवा तापेल का आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आता कशा पद्धतीनं झडणार आहेत हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल। पण सध्या जी पत्रकार परिषद आहे मुंबईच्या ब्लू सीमध्ये ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये दोन्ही ठाकरे बंधू नेमकं मराठी माणसाला उद्देशून काय म्हणणार आहेत हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।